मी साक्षी शिंदे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते। तर आज मी तुमच्या सर्वांना खूप महिन्यानंतर भेटतीये, वर्षानंतर म्हटलं तरी चालेल, कारण आता बरेच दिवस होऊन गेलेत आपल्या चॅनलला व्हिडिओ नाही आहे, शॉर्ट व्हिडिओ नाही आहे, मिनी ब्लॉग नाही आहे ना, असा नॉर्मल व्हिडिओ आहे। तर आता खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ बनवते आणि आशा करते की आता ही आपल्या अशीच कंटिन्यू रोज तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील। तर चला, आता 3 वर्ष झालं आपण या कॅम्पमध्ये राहिलो, इथे खूप छान मेमरीज तयार केल्या, खूप छान लोक भेटली आणि आत्ता असं झालं आहे की आता इथून जायचा टायमिंग आलेला आहे जवळ आणि आता आपल्याला इथून निघावं लागणार आहे। तर असंच खूप सारं प्रेम घेऊन मी इथून जाणार आहे, खूप चांगली लोकं जोडून मी इथून जाणार आहे। पण आज आपण एका फॅमिलीला बोलवतो आहे आपल्या घरी डिनरसाठी, तर ते येणारच आहेत। तर त्याच्या अगोदर म्हटलं की एक छोटासा इंट्रो करावा आणि तुमच्यासोबत छान अशा गप्पा माराव्यात। अजून तुमचे काही टॉपिक असतील किंवा तुम्हाला कोणत्या रिलेटेड माझे व्हिडिओ बघायला आवडतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। तर चला, माझी सगळी तयारी झालेली आहे, घरातली डिनर वगैरे सगळं रेडी आहे, घर वगैरे सगळं आवरून झालेलं आहे। तर मी काय काय बनवले आणि आमच्या शिक्षकाची तर दाखवते की मी त्यांच्यासाठी काय काय मेनू बनवलं आहे। आणि सगळ्यात छान गोष्ट अशी आहे, मी त्यांना आज याच्यासाठी बोलवलं की आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे, तर आपण तीही सेलिब्रेट करणार आहोत। पण ते त्यांना माहीत नाही आहे की मी सेलिब्रेट करणार आहे त्यांची ॲनिव्हर्सरी, त्यांना मी त्या डिनरसाठी सांगितलेलं आहे, ॲनिव्हर्सरीचं काहीच नाही बोलले। तर चला, मी तुम्हाला पहिले दाखवते की मी काय काय मेनू बनवलेत आणि मग संध्याकाळी आपण आल्यानंतर ॲनिव्हर्सरी वगैरे करूच। तर कसा होतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि होप सो आता माझे खूप कमी दिवस आहेत इथं कॅम्पमध्ये, तर मी रोज आता नवीन नवीन फॅमिलीला तुमच्यासोबत भेटवेल किंवा तुमच्यासोबत पण त्यांची ओळख करून देईल। तर आता आमच्या इथं राहिलेले थोडेच दिवस या कॅम्पने मला भरपूर साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे खूप जास्त मेमरीज क्रिएट झालेले आहेत। आणि सर्वात मोठं गिफ्ट या कॅम्पने दिलेलं म्हणजे श्रीषा, जी इथे आल्यावरती झालेली आहे आम्हाला, हे सगळ्यात मोठं आमच्या लाईफचं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे किंवा इथली खूप मोठी आठवण घेऊन मी इथून जाणार आहे। तर आहेत आता आपले थोडेच दिवस आपल्याकडे बाकी आहेत, तर तेच आम्ही कसे एन्जॉय करतो आहे किंवा माझं डेली रुटीन कसं असतं, रोज श्रीषासोबतचं माझं रुटीन कसं असतं, तर हे सगळं मी तुम्हाला या 10-15 दिवसांमध्ये दाखवेल। प्लस आता सगळेजण मला कमेंट सेक्शनमध्ये एक क्वेश्चन नक्की करतील की साक्षी दीदी आता पोस्टिंग कुठं आली आहे किंवा तू कुठे चालली आहे, तर त्याच्यासाठी थोडंसं सस्पेन्स आहे की तुम्हाला थोड्या दिवसानंतर समजेलच की मी कुठे येते किंवा काय। आता बऱ्याच फॅमिली मला भेटतील नवीन नवीन। तर चला, आपण पहिले मेनू बघूयात आणि त्याच्यानंतर मग अजून भरपूर। तर बघा, याच्यामध्ये मी सुंदर असा चिकन खरडा बनवला, त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे रोटी, पण ह्या अर्ध्याच बनवून ठेवलेत, नंतर गरम गरम करणार आहे त्या आल्यानंतर। याच्यामध्ये आहे आपली ग्रेव्ही, याच्यामध्ये आहे राईस आणि बघा इथे पीठ मळून ठेवलेले मी मस्त असं, जेव्हा ती फॅमिली येईल तर त्याच्यानंतर आपण मस्त असं जेवण करू। आता मी भांडी वगैरे सगळं कमी केलं आहे, लास्ट सुट्टीला जेव्हा गेलते तेव्हाच मी भरपूर सारे सामान लगेच घरी सोडून आली आहे। सामान म्हणजे मी भांडी पण कमी केले, फक्त एवढीच भांडी आता आहेत माझ्याजवळ आणि इकडे काही भरण्या वगैरे आहेत आणि खाली असं सामान भरून ठेवलेलं आहे डब्यांमध्ये। हे सुंदर असं किचन, त्याच्यानंतर बघा हा आहे सुंदर असा माझा हॉल आणि ही गॅलरी। तुम्ही ह्याच्या अगोदरचे जर व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला हे सर्व माहिती आहे, तुम्हाला याच्यातलं वेगळं काही सांगायची गरज नाही आहे। सुंदर असा माझा कॅम्प आहे आणि हा हॉल आणि हा माझा बेडरूम। मी भरपूर सारं इथे काय चाललेलं आहे यांचं, तिच्या डॅड श्रीशू से हाय, श्रीशू से हाय, बघा श्रीशूचं काय चाललेलं आहे, ते दोघं पप्पा आणि तिचे डॅड आणि श्रीशू मस्त असे कार्टून बघत बसलेले आहेत। ते व्यवस्थित करा, बघा तिने सगळं खराब करून टाकलं। आणि हा माझं सुंदर असं घर आणि बघा हे सुंदर असं माझं छोटंसं मंदिर, जे की खूप जणांना आवडतं, खूप जण मला याची लिंक वगैरे मागतात। तर आता हे सगळं सोडून जायचं, इथे भरपूर साऱ्या माझ्या मेमरीज क्रिएट झालेल्या आहेत किंवा भरपूर साऱ्या आठवणी आहेत की हे आपण आपल्या घरासारखं सजवतो, याला सगळं डेकोरेट करतो, आपल्या मनासारखं जगतो, मनासारखं राहतो। तर आता एवढं यायचं, इथं सगळं सेट करायचं आणि पुन्हा इथून निघून जायचं, तर मग ते नाही। आता जसं जसं दिवस जवळ लागलेत तसं रडायला पण येते, करमत पण नाही आहे, असं वाटतंय मग एकतर पटकन निघून जावं,
पटकन दिवस संपावेत आणि ही आमच्या लाईफची खूप मोठी गोष्ट जी आम्हाला छत्तीसगडमध्ये भेटली. हे जे आमचं छोटंसं पिल्लू, हा तिचा फर्स्ट पीक आहे. जेव्हा ती जन्मली त्याच्यानंतर तिच्या पप्पांनी हा तिचा फर्स्ट फोटो काढलेला होता. तर त्याची मी मस्त अशी सुंदर अशी फ्रेम बनवून घेतलेली आणि हे आमचे तर फोटोज तुम्ही अगोदर पाहिलेच असतील. तर चला आता त्या फॅमिलीचा वेट करू आणि त्याच्यानंतर मग भरपूर अशा गप्पा मारूया. तर चला मी थोड्या चपाती लाटायच्या ठेवल्या होत्या, बाकी म्हटलं जरा लेट कराव्या म्हणजे त्या गरम गरम होतील. पण मी आता करून घेते ते यायच्या अगोदरच. ताई बोलल्या होत्या की मी आल्यानंतरच बनव, पण नको मी आता करून घेते जेवढ्या होतील तेवढ्या तरी, म्हणजे नंतर कसा बसायला वगैरे छान टाईम भेटतो आणि असं मस्त टाईम स्पेंड करता येतो, किचनमधलं काही राहत नाही. तर चला मी माझ्या सुंदर अशा किचनमध्ये आता काम करायला सुरुवात करते आणि चपाती करून घेते. बाकी सगळं सेट आहे माझं. Sisi sit. Sisi sit बेटा. Sit. Sit बेटा sit. Sit. Sisi nice. तिथं नाही, तिथं खाली सीट नाही करणार सीट. ओके सॉरी आम्ही चाललो. स्माइल बुबू बेबू. तर पहा इथे श्रीषाचं काय मस्ती चालली आहे. तिथे तिचे सॉन्ग लावले होते पण आता ते कॉपीराईट येईल त्याच्यामुळं मी त्याचा स्किप केलेला आहे आवाज. तर तिची अशीच मस्ती सुरू असते. तर बघा तिचा फेवरेट असा नमन दादा आलेला होता, कारण त्यांचं अजून एक सेलिब्रेशन होतं सो ते थोडे लेट आले. पहिलं नमन दादा आला, त्याच्यानंतर बघा भाऊजी वगैरे सगळेच आले. म्हणजे जी फॅमिली मी घरी बोलवली होती तर ती आली होती. तेच म्हणजे राणीताई आणि भाऊजी ते जळगावच्या आहेत. ही श्रावणी आहे त्यांची मुलगी आणि हा नमन त्यांचा मुलगा आहे. म्हणजे खूप छान फॅमिली आहे. अगदी त्यांच्यासोबत बोलताना किंवा त्या काही सांगतात आपल्याला चांगल्या गोष्टी, हे असं तसं, तर अगदी मोठ्या बहिणीसारखं हक्काने प्रेमाने. तर खूप छान दिवस गेले त्यांच्यासोबतचे. तर त्यांनी सुद्धा केक आणला होता, कारण त्यांना असं वाटलं की फक्त डिनरसाठी बोलवलं आहे, सेलिब्रेशन वगैरे नसेल. तर त्यांनी त्यांच्यासाठी स्वतःसाठी घरी सेलिब्रेशन करायला केक ऑर्डर केला होता. बट मी म्हणलं इकडेच घेऊया, कारण ऑलरेडी त्यांचा अजून एक बर्थडे तिथे सेलिब्रेट झाला होता. तर बघा मस्त असं आम्ही केक घेऊन आलो. त्याच्यानंतर मस्त असं आमचं सेलिब्रेशन झालं आणि श्रीषा त्यांच्यासोबत आता एवढी मिक्सअप होऊन गेली होती की तिला माझ्याकडे कमी पण त्यांच्याकडे जास्त आवडायचं, कारण ती सारखी माऊ 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 नमन नमन करायची. तर तिला खूप छान वाटत होतं आणि तिला बड्डे खूप जास्त आवडतात. फक्त हॅपी टू यू करत असते. तर खूप कमी लोक असतात जे मनामध्ये राहतात किंवा चांगल्या आठवणी देऊन जातात. तर त्याच्यामध्येच हे कपल जे की खरंच नेहमी माझ्यासोबत एक मोठ्या बहिणीसारख्या त्या होत्या. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा त्यांनी बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या, हे असं करायचं तसं करायचं. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात. ते त्यांचं आता आपल्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहेत, तर त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तर त्यांनी भरपूर सपोर्ट केला किंवा एक मोठ्या बहिणीसारखे नेहमी चांगले सल्ले दिले. तर बघा सेलिब्रेशन झालं मस्त असं. मग आम्ही सगळेजण सोबतच जेवायला बसलो. ही आहे श्रावणीला मी बोलले की आम्ही ताट बनवतो, तर तू मस्त असा तूच व्लॉग घे, व्हिडिओ कर. तर मी आणि ताईंने मस्त असे ताटं बनवल्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो. जेव्हा आम्ही बसलो तेव्हा मी काही फारसा व्हिडिओ नाही घेतला, कारण म्हटलं आता सगळ्या गप्पा गोष्टी होणार, सगळीकडचे विषय निघतात. तर म्हटलं रिलॅक्समध्ये आणि मस्त जेवण करावं, कारण प्रत्येकच ठिकाणी जेवायला बसायचं आहे आणि या मॅडमचा नखरा चाललेला आहे. नमनला बोलव ना,
जेवण आवडलं का हो? छान झालं होतं. छान झालं. पुन्हा येऊ आम्ही तुमच्याकडे मुंबईला जेवण करायला. हा. आता मुंबईला बारामती आपल्या स्वतःच्या घरी. बारामतीला येऊ आम्ही तुमच्याकडे. हो. फोटो घेऊ काय श्रीषा? बाय. चल तुम्ही तिला चल म्हणा ना. चल आली. बाय. आता बाय कर. आता बाय कर सगळ्यांना. ए बाबा लई पोरं जातात. फायनली गेला नमन वगैरे. मी लगेच चेंज केलं कारण खूप जास्त गरमी आहे इकडं आणि आमचं आता बाहेर रडायला लागले. त्याला नमन दादा सोबत जायचं आहे तर आता तिला मी थोडासा खाऊ चारणार आहे. तिच्या डॅड खाऊ घेऊन आलेला आहे तिला आणि त्याच्यानंतर आम्ही निन्नी करणार आहे. हो ना श्रीषा? ते आले मस्त जेवण वगैरे केलं. थोड्या गप्पा मारल्या. गप्पा मारून झाल्यानंतर मग आता ते गेले कारण ते येतानाच लेट आलते कारण त्यांचं ऑलरेडी एका ठिकाणी सेलिब्रेशन होतं तर ते सेलिब्रेशन करून ते आले होते त्याच्यामुळं त्यांना लेट झाला. मग आम्हाला इथे पण जेवणाला वगैरे लेट झाला सेलिब्रेशनला त्याच्यामुळं जास्त गप्पा काय त्यांच्यासोबत नाही झाल्या आपल्या. पण परत एकदा आपण त्यांच्यासोबत गप्पा करून देऊ कारण मी त्यांचं गिफ्ट पेंडिंग ठेवलेलं आहे. उद्या आपण आउटपास जातोय बाहेर त्याच्यानंतर मी त्यांना गिफ्ट देईन. चला मी श्रीषाला खाऊ चारून घेते आणि मग आपण भेटू. तर पहा दुसऱ्या दिवशी ते जाणार होते त्याच्यामुळं आता सगळेजण खाली जमलेले कारण आम्ही बाहेर वगैरे गेलो संडेला तर यायला खूप जास्त लेट झाला आणि त्यांची एवढी भरपूर पॅकिंग होती म्हणजे खूप त्यांचं सामान होतं तर ते सगळं त्यांना पॅक करायचं होतं त्याच्यामुळे आम्हाला काही बोलायला भेटायला झालंच नाही. असं तर आम्ही रोज भेटतच होतो ग्राउंडमध्ये वगैरे डेलीचं घरी येणं जाणं वगैरे होतंच पण त्याच्यानंतर मग सगळेजण आम्ही खाली जमलो कारण सगळे जेवढे मराठी वगैरे त्यांचे जेवढे पण फ्रेंड्स होते तर ते सगळेजण आले होते. तर बघा श्रावणी आणि भाऊजींना पण मस्त असं मोमेंटो भेटला होता तर ते दाखवत होते तर मला सुद्धा फार आवडला. तर बघा फौजी लाईफ अशीच असते इकडे काही दिवस तिकडे काही दिवस पण त्यांचे छत्तीसगडमध्ये बरेच दिवस गेलते म्हणजे जवळजवळ 2018 पासून ते इथंच होते आणि आता फायनली इथून निघायचं होतं तर त्यांना पण खूप जास्त वाईट वाटत होतं. त्यांचा पण पाय निघत नव्हता जायला पण अशीच मजा मस्ती केली. थोडेसे फोटो वगैरे काढले व्हिडिओ क्लिक केले कारण याच मेमरीज घेऊन आम्ही फौजी वाईफ किंवा फौजींची लाईफच अशी आहे की फक्त फोटोच्या मेमरीजवरती किंवा व्हिडिओच्या मेमरीजवरतीच आम्हाला सगळे दिवस काढावे लागतात. जशी फौजींची लाईफ असते तशीच एक फौजी वाईफची लाईफ असते. बघा जायचा टाईम आला पण मी ताईंना वरती घेऊन गेलते घरी कारण त्यांना हळदी कुंकू करायचं होतं आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं त्यांना गिफ्ट द्यायचं होतं तर त्यांना गिफ्ट पण दिलं आणि त्यांना हळदी कुंकू केलं. मग त्यानंतर त्या सगळ्यांना भेटल्या आणि भेटून झाल्यावरती बघा आता जायचा टाईम आलता पण जायला त्यांचा पण पाय निघत नव्हता कारण ऑलरेडी 7:30ला त्या इथंच होत्या आणि 8ला त्यांची गाडी होती. पण आता काय करणार आपली लाईफच अशी आहे. फौजी लाईफ म्हटलं की हे सगळं चालतं पण जाऊ द्या जवळच चालले त्या पुण्याला येत आहेत सो टचमध्ये राहतील भेटू आम्ही. आपल्यापासून जवळच आहे पुणे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. मग त्यांना मस्त असं बाय बाय केलं सी ऑफ केलं आणि हॅपी जर्नी केली आणि आता ते फायनली निघालेत. आणि श्रीषा आमची एवढी रडत होती याच्यासाठी रडत होती की तिला नमन दादा आणि श्रावणी दिदी सोबत जायचं होतं त्याच्यामुळे तिचं रडायचं सुरू होतं. तर तिला तिकडं माधुरी ताईंनी घेतलेलं कारण मी त्यांना बाय बाय करत होते. तर बघा निघायची वेळ झाली आहे आणि फायनली आता ते चाललेले आहेत. तर बाय बाय करणं खूप कठीण असतं फौजी लाईफमध्ये कारण नंतर भेटू न भेटू कोण कुठे जाईल पण खूप कमी काळात खूप जास्त जीव लागलेला असतो आणि मनापासून जीव लागलेला असतो कारण त्या कॅम्पमध्ये फक्त आम्ही तेवढेच लोक असतो. ते बहीण भाऊ सगळी नाती तिथंच बनतात छोटं मोठं सगळे. आणि बघा आमची श्रीषा झाला विषय धर तुझा ब्लॉक झाला एवढा. हो.